टाकणार गाजवून टाकणार झाली तुफानी तयारी विश्वास जनतेचा विकास जनतेचा पाहिल दुनिया सारी अरे झुंजार निर्धार हा कार्यकर्त्याचा जल्लोष उरात जयघोष मुखात घेऊया भरारी हात लई भारी काँग्रेस लई भारी 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 मातीला जागलो आजवर विठाला जागलो आम्ही जनतेच्या सेवेसाठी किती पिढ्या राबलो आम्ही आता वळायचं नाही आता झुरायचं नाही आता टपायचं नाही आता थांबायचं नाही झुंजार निर्धार हा कार्यकर्त्याचा जल्लोष उरात जयघोष मुखात घेऊया भरारी हात लई भारी काँग्रेस लई भारी 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 ज्यांचा काँग्रेसच्या योगदानाच्या अनुषंगाने इथे सत्कार करण्यात आला ती सर्व ज्येष्ठ काँग्रेसजनांचं मी कृतज्ञतापूर्वक त्यांचं अभिनंदन करतो की आज जो पक्ष उभा आहे हा अशाच आमच्या भूतकाळातील कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या भरोशावर उभा आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. उपस्थित सर्व नेते सर्व सहकारी मित्र आणि बंधू आणि भगिनींनो, आपण सगळेजण आता एका डिव्हाइसच्या युगात राहतो. पहिले कोण काय म्हणतंय याच्याकडे आपलं लक्ष असायचं. पिन ड्रॉप सायलेन्स नावाची पण एक व्याख्या त्याच काळात जन्माला आली. मात्र आता त्याच्या अगदी विरोधातला सध्याचा काळ आहे आणि गोंधळच गोंधळ, नॉईस इज नॉईस. आणि या सगळ्या नॉईसमध्ये जो व्हॉइस आहे तो कुठेतरी हरवला आहे. आपण कोणीच कोणाचं ऐकत नाही. एक गोंधळ आहे. घरात दारात सगळीकडे तशाच प्रकारचं एक चित्र असल्याचं आढळून येतं. मुलाच्या आणि बापाचा संवाद बिघडला आहे. नवरा बायकोंच्या संवादालाही वेगळी कलाटणी आलेली आहे. आपण परिवारात आणि समूहात सर्वदूर जेव्हा वावरतो तेव्हा वावरत असताना आपला जो कंटेंट आहे हा कंटेंट कुठेतरी मिस झाला. याला आपण ट्यून कसं करू शकतो हा एक प्रश्न घेऊन मी काँग्रेसचा प्रांताध्यक्ष या नात्याने आपल्या सगळ्यांपर्यंत आलो आहोत. नॉईस या अर्थाने आहे की थॉट, विचार मांडला गेला आणि त्या विचाराची मध्ये जर दम असेल, त्या विचारामध्ये जर शाश्वत स्वरूपाच्या गोष्टी दडल्या असतील तर विरोधक लगेच गोंगाट करतात, गोंधळ घालतात आणि त्या गोंधळातून काय होतं तर डायव्हर्शन येतं. त्यामुळे डायव्हर्ट कोणता मुद्दा कसा करायचा यासाठी आता AI पण आलेलं आहे. AIच्या सोबत ज्या TV चॅनल्स आहेत त्याचे जे मालक आहेत, हे आता जे उद्योगपती आहेत, ज्या उद्योगपतींचं तुमच्या जिल्ह्यावर प्रेम कंसात प्रश्नार्थक चिन्ह
ह्या उद्योगपत्यांनी आता सगळ्या चॅनल या विकत घेऊन टाकल्या आहेत. त्यामुळे काय दाखवायचं, किती दाखवायचं, कसं दाखवायचं, केव्हा दाखवायचं, हे सगळं त्यांच्या हातात आहे. कुंभमेळा झाला तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी बरोबर मुहूर्त जो आहे तो 5 तारखेला जाण्याचा निवडला. आता 5 तारखेला जाण्याचा त्यांनी मुहूर्त पंचांग पाहून निवडला असता तर काही विशेष हरकत मला नोंदवता आली नसती. मात्र त्यांनी हा जो मुहूर्त निवडला तो यासाठी निवडला की 5 तारखेला दिल्लीला मतदान आहे आणि दिवसभर माझी पूजा झाली पाहिजे आणि दिवसभर टी व्हीवर इत्र तित्र सर्वत्र फक्त मीच दिसलो पाहिजे आणि त्याचा फायदा हा मतदानात कसा होईल म्हणून 4 तारखेपासूनच त्यांची पूजा ही सुरू झाली. मुद्दा हा आहे की शेतकरी ओरडतोय तो आवाज आज कुठेही दिसत नाही, तो आपल्या कानापर्यंत हा पोहोचत नाही. महिला असुरक्षित आहेत, बलात्कार होत आहेत, त्याचा आवाज पोहोचत नाही आणि तो आवाज पोहोचत नाही म्हणून केंद्रीय आपले महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री पुण्यात जातात आणि सांगतात की स्वारगेटमधली ती महिला जी आहे ती महिला जर ओरडली असती आणि तिने किंचाळ्या जर दिल्या असत्या तर बलात्कार झाला नसता. खासदार आहेत, त्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत, त्यांच्या घरातील लेकी बाळीला छेडल्या जातं, पोलिसांच्या समोर छेडल्या जातं, मात्र कारवाई होत नाही. शेवटी त्या मंत्री असणाऱ्या खासदार महिलेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धरणी करून आरोपीला पकडा असं सांगावं लागतं. मात्र ती किंचाळी आणि ती होत असणारी अवेलना आपल्यापर्यंत पोहोचत नाही. अशा अनेक घटना सांगता येतील. परवा एक शेतकरी आहे कैलास नागरे, त्यांनी 8 पानी पत्र लिहिलं आणि 8 पानी पत्र लिहून त्यांनी आत्महत्या केली. मात्र त्याच्या पत्राचा आशय जो आहे हाही आपल्यापर्यंत पोहोचत नाही. बेरोजगारीचा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि हे सर्व का होत आहे याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जो विचाराच्या सोबत जो विवेक आहे आणि विवेकाधिष्ठित समाज आपल्याला निर्माण करण्याचं जे स्वप्न आपण बघतोय, दुसरीकडे विज्ञानावर आधारित जो विज्ञाननिष्ठ समाज आपण पाहतोय तो आपल्याला दिसत नाही. आणि एक भ्रमित स्वरूपाचं वातावरण आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पुढ्यात हे निर्माण करून ठेवलंय. यातून आपली सोडवणूक कशी करायची यासाठी आपल्याला नेमकेपणानं कोणतं पावलं उचलायचे हा येणाऱ्या काळात काँग्रेसचा कार्यक्रम असला पाहिजे. आणि तो कार्यक्रम नेमका काय असेल या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना साथ घालण्याकरता या ठिकाणी आलो आहोत. इतिहास आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जो समाज इतिहास विसरतो तो भविष्य घडू शकत नाही. ज्याला इतिहासाची जाण नसते, वर्तमानाची भान नसते, तो समाज भविष्य घडू शकत नाही. मात्र केवळ आपण इतिहासातच जर रममान झालो आणि इतिहासातच आपण तोच त्याचा रवंत करत राहिलो आणि चघळत राहिलो तरी देखील मात्र आपल्याला वर्तमान जो आहे त्याचं भान न ठेवता आणि केवळ भूतकाळामध्ये जर आपण रमलो तर येणारं भविष्य आपल्याला माफ करणार नाही. या सगळ्याची गोळाबेरीज करून कशा आव्हानं काळाचे पेलायचे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण ज्या टुमदार शहरात राहता त्याचा 500-550 वर्षाचा इतिहास आहे आणि एका ऐतिहासिक स्वरूपाच्या शहरात राहत असताना अनेक पावसाळे, उन्हाळे, अनेक राजवटी आपण बघितल्या. आपण इंग्रजांची राजवट बघितली, पोर्तुगीजांची राजवट बघितली, मुघलांची राजवट बघितली असेल, शिवाजी महाराजांची लढाई आपल्या गावात झाली. आणि एवढी मोठी टाईम फ्रेम ज्या गावाजवळ आहे, जे शहाणपण आपल्या गावाजवळ आहे, ते या ठिकाणी एक घटक पक्षाचे आमदार कसे निवडून येतात आणि गुंडागर्दीच्या भरोशावर, खंडणीच्या भरोशावर त्यांनी त्यांचं साम्राज्य उभं केलेलं असताना ते मंडळी या ठिकाणून कशी निवडून येतात हा एक प्रश्न मला आपल्या सगळ्यांच्या विवेकाला विचार करण्यासाठी या ठिकाणी सोडून जायचा आहे. आणि तो सोडून जात असतानाच खोटं बोला मात्र रेटून बोला नावाचा जो
ग्लोबेल्सचा जो सिद्धांत होता, कारण ग्लोबेल्स हा हिटलरच्या मंत्रिमंडळातला मंत्री होता, त्याच्याकडे प्रसारण खातं होतं आणि त्यांनी वारंवार 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 खोटं बोला नावाचं एक तंत्र दिलं. आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहे त्यांचाही आदर्श हिटलर आहे, नवे नवे तर मी हिटलरच आहे अशा आविर्भावात ते वावरत असतात. आणि त्यांचा ग्लोबल जो मित्र आहे, कारण केंद्रामधले मंत्री किती तर आपल्याला माहीत नाही. केंद्रातल्या 5 मंत्र्याची नावं सांगा तर आठवून तिसऱ्याचं नाव आठवतं, कारण हम दो और हमारे दो या पद्धतीनं केंद्र सरकार काम करत आहे. आणि ते काम करत असताना आपण माझ्या मिश्किल टिप्पणीला टाळी मारून दाद दिली, त्याबद्दल मी ॲप्रिशिएट करतो, मी आपल्यालाही दाद देतो. मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट हे सार्वजनिक सामाजिक चित्र आज आपल्या देशभरातलं आहे. त्यावर आपला सगळ्यांचा सामूहिक स्वरूपाचा प्रतिसाद अर्थात रिप्लाय काय राहणार आहे हा प्रश्न देखील मी आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन आलो आहे. मूलभूत स्वरूपाचे फंडामेंटल प्रश्न आहेत आणि या फंडामेंटल प्रश्नाला आपण आज पक्षातही बघतो तर नेमका जो मुद्दा आहे हा सोडून आपण आपली जी वेदना आहे, आपला जो अनुभव आहे, आपल्यावर झालेला जो अन्याय आहे त्या संदर्भात आपण बोलतो. आपलं बोलणं चुकीचं नाही, मात्र बरोबर देखील नाही हे आपल्या सगळ्यांच्या परवानगीनं मला वास्तव मांडू द्या. आज राहुल गांधींचा मोठा क्रेज आहे, आपल्या जिल्ह्यातून एक त्यांची न्याययात्रा गेली आहे. मात्र राहुल गांधी म्हणून आपण त्यांच्यासोबत फोटो काढतो आणि त्यांच्याकडे बघतो. राहुल गांधी काय म्हणतात आहे, त्यांच्या भाषणाचा आशय काय, त्यांचा मुद्दा काय, ते कशाबद्दल बोलताय याबद्दल आपलं लक्ष नाही. 8 दिवसापूर्वी राहुल गांधी आपल्या उशाशी असणाऱ्या मुंबईत येऊन गेले. मुंबईत येऊन कुठे गेले ते कमी लोकांना माहिती. कुठे गेले? धारावीला. धारावीला का गेले तर धारावीचा जो उद्योग आहे, कुटीर उद्योग आहे, गृहोद्योग आहे, हा भारतातला सगळ्यात जास्ती जीएसटी कोण भरतो? अडाणी भरत नाही, अंबानी भरत नाही, ते तर उलट घ्यायचं काम करतात. त्यांच्याजवळ फक्त इन्कमिंग कॉल आहे, आउटगोईंग फॅसिलिटी नाही. ते जे काही देत असतील ते सत्ताधाऱ्यांनाच त्यांचे खासदार आमदार निवडून आणण्याकरता देत असतील. तर जगातला भारतातला सगळ्यात जास्त जीएसटी ज्या धारावीतून येतो ती धारावी आता गिळायची आहे. कोणाला गिळायची आहे? नवीन ड्रॅगन आला आहे आणि त्या ड्रॅगनला ती गिळायची आहे. तिथल्या कुटीर उद्योगाचं काय होणार, गृहोद्योगाचं काय होणार, म्हणजे तुमचं माझं काय होणार. आज धारावी आहे, उद्या तुमचा आपला नंबर त्यामध्ये आहे. नवे तर पालघरपासून तर सिंधुदुर्गपर्यंत हम दो हमारे दो मधले जे 2 जण आहेत हे धुमाकूळ घालत आहेत. आणि धुमाकूळ घालत असताना आज कोकणातली माणसं जी शांत आहेत ती का शांत आहेत हा देखील एक प्रश्न मी आपल्या या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपाचा विचारायला आलेलो आहे. कारण कोकणातला माणूस एकदा जर अडला आणि तो जर कोणाला नडला तो तर त्याच्याच नाही तर कोणाच्याच पिताश्रीचंही ऐकत नाही. मात्र आज पालघरमध्ये काय चाललंय आपल्याला माहिती आहे. मुंबईत धारावी गिळायची, नुसती धारावीच नाही तर जेवढ्या शासकीय ओपन स्पेस आहेत हे त्या उद्योगपतींना घ्यायच्या आहेत. त्याच्याखाली आपण अलिबागला गेलो, नवी मुंबई अलिबागला, तर एक एअरपोर्टच मोठंच्या मोठं हे आंधण अडाणीला दिलं आहे. त्याच्याखाली आपण रत्नागिरीला गेलो तर दापोलीला बॉक्साईडची खाण सापडली आहे आणि तिचा लीज ही देऊन टाकलं आहे. राजापूरला आयर्न सापडलेलं आहे, सिंधुदुर्गच्या खालच्या 2 तालुक्यात आयर्न सापडलेले आहेत. आणि या ठिकाणी आता सगळं एक्सप्लॉयटेशन आणि मोठं उत्खनन हे केलं जाणार आहे ॲट द कॉस्ट ऑफ पर्यावरण अँड ॲट द कॉस्ट ऑफ लोकल माणूस. जो तिथला जो स्थानिक माणूस आहे, तिथला जो भूमिपुत्र आहे याच्या अधिकाराचं दुर्लक्ष करून किंबहुना याच्या अधिकारावर गदा आणून हे त्या ठिकाणी होत आहे. आणि त्यांना फॅसिलिटी द्यावी म्हणून मोठे रस्ते केले जात आहेत. आपल्या इथूनही एक पोर्टपासून तर थेट बडोद्यापर्यंत रस्ता केला जातो आहे, तर एक नागपूरपासून म्हणजे सेंट्रल इंडियापासून गोव्यापर्यंत एक रस्ता केला जातो आहे. आणि रेड कार्पेट
ट्रीटमेंट ही या उद्योगपतींना दिल्या जात आहे. या सगळ्यांचंच मी काही व्याख्यानाला आलेलं नाही. मी पॉलिटिकल पार्टीचाच अध्यक्ष आहे आणि या मुद्द्यांवर आपल्याला अर्थशास्त्रावर सोशो इकॉनॉमिकल जी आजचं पोझिशन आहे या सोशो इकॉनॉमिकलवर रिप्लाय आपला काय असला पाहिजे हा एक राजकीय प्रश्न घेऊन मी आपल्यापर्यंत आलो आहे. आपण हातावर हात ठेवून बसलो तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. आणि यामध्ये अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून आपली जी डेव्हलपमेंट चालू आहे देशाची याला डेव्हलपमेंट तर सुरू आहे. हो, GDP वाढतोय, आपल्या देशामध्ये डेव्हलपमेंट होती आहे. मात्र ही डेव्हलपमेंट के स्वरूपाची आहे. के डेव्हलपमेंट नावाची एक टर्म ही इकॉनॉमिक्समध्ये आहे आणि त्यामध्ये केमध्ये काय तर इकॉनॉमिक्स वाढत चालली आहे. मात्र श्रीमंत माणूस श्रीमंत होत चालला आहे आणि सर्वसामान्य माणूस मिडल क्लास माणूस हा गरीब होत चालला आहे. गरीब जो आहे हा अत्यंत गरीब होत चालला आहे. त्यामुळे ही के डेव्हलपमेंट आपल्याला हवी आहे का? आणि जर ही नको असेल तर आपण काय करणार आहोत? आपल्या तोंडातला घास आपल्या खुर्ची घालून आता इथे उद्योगपतींना हा देश मोकळा करून दिलेला आहे. जे अडाणी ऑस्ट्रेलियात बॅन आहे, जो अडाणी UK मध्ये बॅन आहे, जो अडाणी अमेरिकेत बॅन आहे, त्याला मात्र कोकणामध्ये रेड कार्पेट ट्रीटमेंट दिल्या जात आहे. माझा आपल्याला सगळ्यांना खुला प्रश्न आहे, बरोबर बोलतो का चुकीचं बोलतोय मी तर सगळं सांगतो. पण काँग्रेस कार्यकर्ता या नात्यानं तुम्ही मी आपण काय करणार आहोत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना शोधायचं आहे. आपण आपल्या सगळ्यांच्या कार्यक्रमाला आले, एक भावनिक नातं आहे आपलं काँग्रेसशी म्हणून आले. इतके वर्ष काही तुमचं चुकलं, काही आमचं चुकलं, या सगळ्यातून चुकांचा फार मोठा डोंगर आहे. तो डोंगर बाजूला सारूनही तुम्ही कार्यक्रमाला आले. मात्र या प्रश्नाचा रिप्लाय आपल्याजवळ जर काही नसेल, तुम्ही गेले तुमच्या घरी, मी गेलो माझ्या घरी, अरे बराच वेळ बसलो, मोबाईल पाहिला नाही म्हणून चॅटिंग करत बसलो, रील बघत बसलो, आवडती सिरियल आमची भगिनी गेल्यावर आवडती सिरियल बघत बसली, तर या सगळ्या गोष्टीतून काही निघणार नाही. त्यामुळे ह्या व्यथा आहेत आणि या व्यथेमध्ये सगळेजण फार मोठ्या पद्धतीने या चक्कीमध्ये पिसल्या जात आहे. आणि यासाठी आता काँग्रेसने काय केलं पाहिजे हा एक खरा प्रश्न मी आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे. नंबर 1. नंबर 2, दुसरी पुन्हा माहिती आपल्याला देऊ द्या. आपण एका सुशिक्षित वर्गात या ठिकाणी राहता. शाळेमध्ये शिका, संघटित व्हा, संघर्ष करा सांगितलं गेलं. शिकेल तो टिकेल हेही सांगितलं गेलं. आता शिक्षणाचे जे आहेत त्या शिक्षणाची अवस्था अशी झाली आहे की मागच्या वर्षी 2 लाख 12वी पास झालेले विद्यार्थी त्यांची TC घेण्याकरता कॉलेजकडे फिरकलेले नाहीत. ते म्हणतात तुमची मार्कलिस्ट तुमच्याजवळच राहू द्या, TC तुमच्याजवळच राहू द्या. आता 12वी नंतर मुलं शिक्षण घेत नाही. घरी जाऊन आपण आकडेवारी बघा, खालचं शिक्षणचा आकडा आणि वरच्या 12वी पास झाल्यानंतर 10वी पास झाल्यामध्ये ड्रॉपआउट मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे. कारण शिकून काय करायचं हा एक आपल्या तरुणाईच्या पुढे, आपल्या भविष्याच्या पुढे एक प्रश्न आपण सोडलेला आहे. पुण्याला पोलीस भरती सुरू आहे आणि त्या पोलीस भरतीमध्ये महिलांची भरती जी आहे, सकाळी 4 वाजता मुली रस्त्यावरून पळतात आहे. चेंगराचेंगरी होऊन कुंभमेळ्यापेक्षा मोठी गर्दी ती रस्त्यावर झालेली आहे. आपल्या मुलांना, आपल्या लेकराबाळांना रोजगार कुठून मिळणार? रोजगाराच्या नावावर जे मोठ्या संख्येने जो मोठा आहे तो आरक्षण मागतोय, मात्र नोकरीच नाही आहे. बेरोजगाराचा प्रश्न आहे, त्याच्यावर आपण काय करणार? पर्यावरणाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, सिव्हिलायझेशनचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि या सर्व प्रश्नांच्या सोबत या देशाचा मालक कोण आहे? तर महात्मा गांधी पहिल्या गोलमेज परिषदेला गेले आणि भारताचे प्रतिनिधी म्हणून गेल्यानंतर राऊंड टेबल डिस्कशनवर एका बाजूला गांधी बसले, दुसऱ्या बाजूला चर्चिल बसले आणि चर्चिल गांधींची टिंगल-टवाळी करता म्हणतात तुमचा देशच कधी अस्तित्वात नव्हता, भारत नावाचा देश इतिहासात नव्हता, भारत नावाचा देश भूगोलमध्ये नव्हता. अरे तुम्ही आम्हाला धन्यवाद द्या, आम्ही तुमच्यावर उपकार करतोय की आमचं राजवट तुमच्या देशात आहे. आम्ही जर तुमच्या देशातून चालले गेलो तर तुम्ही एकमेकांच्या बोकांडी बसाल, एकमेकांच्या खुर्चे प्यासे व्हाल आणि अराजकतेची परिस्थिती निर्माण होईल. ते आम्ही आहोत की तुमचा देश हाकत आहोत. इतका ऑरोगन्स, जो हाच ऑरोगन्स आज देवेंद्र फडणवीसच्या देहबोलीतून आणि मोदींच्या वाणीतूनही जाणवतो असं मी म्हटल्यास त्यात चूक काही होणार नाही.
आणि त्यांना एवढं सगळं सांगितल्यानंतर आमच्या देशाचं साम्राज्य एवढं मोठं आहे की दिवस कधी माळवत नाही हेही सांगितलं. आणि सरतेशेवटी एक प्रश्न विचारला, आमचं एवढं मोठं साम्राज्य आहे, आमचा मालक ठरलेला आहे, आमची क्वीन एलिझाबेथ जी आहे ती आमची मालकीण आहे आणि त्यांना मालक म्हणून आम्ही कारभार करतो. समजा तुमचा देश स्वतंत्र झालाच तर तुमच्या देशाचा मालक कोण राहील? तो नंगा फकीर गांधींनी चष्मावर केला, चर्चिलच्या डोळ्यात डोळे टाकले आणि सांगितलं की स्वातंत्र्य उत्तर काळात आमदार आमच्या देशाचा मालक राहणार नाही, खासदार आमच्या देशाचा मालक राहणार नाही, मुख्यमंत्री आमच्या देशाचा मालक राहणार नाही, प्रधानमंत्री आमच्या देशाचा मालक राहणार नाही, तर आमच्या देशातील भारत देशातील सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य माणूस आमच्या देशाचा मालक राहील. आणि या सूत्रातून पुढे आपला देश कसा चालवायचा तर टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता आपलं देश चालवण्याचं एक सूत्र स्वीकारलं. आणि कुठे देशाची ग्रामसभा होऊ शकत नाही, महाराष्ट्राची राज्याची ग्रामसभा होऊ शकत नाही, म्हणून एक प्रतिनिधी, आमदार कोण आहे? प्रतिनिधी. कोणाचा प्रतिनिधी? लोकांचा प्रतिनिधी. आपण आपला प्रतिनिधी तिथे पाठवलाय, त्यांनी आपला प्रतिनिधी म्हणून काम करायचं. हे खासदाराच्या आणि आमदाराच्या अनुषंगानं असणारं गणित आहे. मात्र टू द पीपल, बाय द पीपल बंद झालं. काही काळ टू द MLA, बाय द MLA, फॉर द MLA होतं. त्यामध्ये आमचं पण काही थोडं पाप असेल त्याबद्दल क्षमा असावी. मात्र मग चाललं याच भाजपा काळात बाय टू द मिनिस्टर, बाय द मिनिस्टर, फॉर द मिनिस्टर. मात्र आता तेही बंद झालं. दिल्लीवरून एक फोन आला की मोकाट्यानं हम दो और हमारे दोचं राज्य आलं. मग यामध्ये माझा सगळ्यांना आपल्याला प्रश्न आहे की हे काँग्रेस आहे, मी जे आपल्याला सांगतो हे सगळं काँग्रेस आहे, ही काँग्रेसचं मूल्य आहे, ही काँग्रेस पक्षाची ताकद आहे, हा काँग्रेस पक्षाचा विचार आहे. नुसता जिंदाबाद, आगे बढो, पीछे बढो हा आपला विचार नाही. आणि हे करता करता गड्डे में जाओ म्हणायपर्यंत आता आपली अवस्था सगळ्यांची येऊन गेली आहे. हे वास्तव पण तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना स्वीकारलं पाहिजे. आणि या विचारातून आता जात असताना एक हुकुमशाही आपल्या सगळ्यांवर आली आहे. बोलशील तर याद राख, लिहिशील तर याद राख. पहिलेच्या काळात असं होतं, बहुजन समाजाला वाचशील तर डोळे फोडून टाका, शास्त्र ऐकशील तर गरम उकळतं शीस त्याच्या कानामध्ये टाका. आता नवीन कायदा आता नवीन आणलाय की बोलशील तर जीभ छाट. संभाजी महाराजांची जीभ छाटल्याने गेली, संभाजी महाराजांना छळल्याने गेलं. आता तुम्ही आपण सर्वच बहुजन जे आहोत, आता बोलशील तर जीभ छाटू, लिहिशील तर हात छापू, बघशील. आणि आपण एक झुंडीसारखे या देशातला नागरिक राहत आहे का, हा एक कडू प्रश्न मला आपल्या सगळ्यांसमोर घेऊन यायचा आहे. आणि दुर्दैवाने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, जी वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडतोय, मी काय असं कोणत्या भावनेच्या आहारात जे बोलतोय ते चुकीचं बोलतोय का खरं बोलतोय, जरा एकदा सांगा तुम्ही. जे बोलतोय वास्तव आहे का खोटं आहे? मग आता हे जर वास्तव आहे तर हे सहन करायचं का काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला काही भूमिका ठरवायची? नाही तर तुम्ही आपण स्मशान वैराग्याची भाषा करायची का काही पुढे खरोखरच काही करणार आहोत, हा एक प्रश्न घेऊन मी आपल्यापर्यंत आलोय. माझं म्हणणं तुम्हाला पटलंय, पण शिवाजी महाराज आपल्या घरात जन्माला नाही आला तर जरा बरं होईल. शेजारच्या घरात जन्माला आला तर हरकत नाही. मांजराच्या घरात घंटा कोणी बांधायची एवढा काही हा गंभीर विषय नाही. आपल्याला आगामी काळात या सर्व विचाराच्या अनुषंगानं वैचारिक लढाई लढायची आहे. आणि ती वैचारिक लढाई लढण्याकरता एक संघटन अध्यक्ष आपल्याला मजबूत करायचं आहे. त्यामुळे सत्ता, संघटन आणि वैचारिक लढाई या तीन गोष्टी आज काँग्रेस कार्यकर्त्या म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामध्ये सत्ता हा 5 वर्षानंतरचा, 4.5 वर्षानंतरचा विषय त्याला बाजूला ठेवू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 2-2 हात सामना करून घेऊ. सरफरोशी की तमन्ना है, अब हमारे दिल में देखना है जोरे कितना. तर मग ते दिल्लीवाल्यासाठी म्हटलंय, तुम्ही अशा गल्लीवाल्याचा तो काही त्याच्यामध्ये विषय घेण्याची आवश्यकताच नाही. ती काय निवडणूक असेल ती पूर्ण ताकद लावून जोरीने लढून घेऊ. मात्र 5 वर्ष निवडणुका नाहीत आणि या 5 वर्ष देशाच्या आणि राज्याच्या निवडणुका नसताना तुम्हाला आपल्याला सत्तेचा जास्ती चिंता करण्याची विषय नाही. अरे सोडून जाऊन जे होते ते
गेले ते कावळे, राहिले ते आता काही बोलायचं भाषण संपवून टाकतो. खरं बोलले का भावनेत बोलले? तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत मी काही टाइमपास करायला आलो नाही. तुम्ही आणि ज्यांना जायचं होतं, ज्यांची सीडी होती, ज्यांची ईडी होती, ज्यांचे कारखाने होते, ते सगळे जे जायचे ते आता जायचंही काही कोणी विशेष. आणि एवढे कमी निवडून आले, याच्यापेक्षा कमी आता काही निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी आता परिस्थिती आहे करो या मरो. अभिनय तो ही चित्र आणि ही परिस्थिती आहे. हे काव्य किंवा हा बोलायच्या विचारातला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपण सगळे आकडेवारी बघाल, एक नवीन नियम येतोय, नवीन कायदा. त्या कायद्यामध्ये मोर्चा काढला तर आत टाकू, सरकारच्या विरोधात बोलले तर देशद्रोहाचा गुन्हा. मी मागच्या शनिवारी, मागच्या रविवारी मी रत्नागिरीला सांगितलं की औरंगजेबाची कारकीर्द ही अत्यंत क्रूर होती आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीमध्ये खूप जुल्म होत होते. त्या ठिकाणी अत्याचार होत होते, मारामाऱ्या होत्या, त्या वगैरे 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 सगळं होत होतं. आताच्याही कारकिर्दीमध्ये, देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्याही कारकिर्दीमध्ये तशाच घटना घडत आहे. दोघांचाही कारभार एकसारखा आहे. आता मला म्हणतात की शब्द वापस घ्या, घेऊ का? एकनाथ शिंदे साहेब म्हणतात माफी मागा. मी म्हटलं मी चूकच केली नाही तर माफी का मागू? शेंगाच खाल्ल्या नाही तर टरफल का उचलू? जी शिक्षा करायची असेल ती करा. तर एकनाथ शिंदे साहेब तुमचे शेजारी मला म्हणतात की राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि म्हणतात की औरंगजेबाची तुम्ही वाहवा कशी करता. त्याचा संदर्भ कदाचित हा असेल की म्हटलं औरंगजेबाच्या कारकिर्दीत कमी गुन्हे होत असतील, एखाद्या एवढे जास्त यांच्या कारकिर्दीत होतात की काय, अशी शंका यावी. म्हणजे ते म्हणतात की आमच्या कारकिर्दीत, या कारकिर्दीची तुलना केल्यावर औरंगजेबाची वाहवा करता, म्हणजे त्यांना कुठेतरी असं म्हणायचं आहे की औरंगजेबापेक्षा आम्ही जास्ती जुलमी आहोत. त्यामुळे औरंगजेबापेक्षाही जास्त काहीतरी आम्हाला तुम्ही जास्ती वाईट म्हणा. आणि मी तर नुसतं कारभाराचा आरोप केला, मात्र ते देवेंद्र फडणवीसकडे सारखा हात करून करून हे औरंगजेब करतात. मात्र मुद्दा हा आहे की राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर मला काही त्याच्यात अडचण नाही. मात्र घाबरवण्याचा प्रयत्न करतात. आदल्या दिवशी अजित पवार म्हणाले की कारवाई करू, दुसऱ्या दिवशी शिंदे साहेब म्हणाले की राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करू, तर अर्ध मंत्रिमंडळ जे आहे ते पाहून घेऊ वगैरे वगैरे आता घोषणा करायला लागलेत, बोलायला लागलेत. ट्रोलर जे आहेत ते अश्लील भाषेत आणि मोठ्या शेलक्या भाषेतल्या धमक्यात भिडलेले आहेत. हा सगळं सांगण्याचं कारण आपल्याला असं आहे की जो डर गया, आणि हे आज देशाचा नागरिक म्हणून, नुसता काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून नव्हे तर देशाचा नागरिक म्हणून आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे. म्हणून सिव्हिल सोसायटी असतील, या देशातला सर्वसामान्य माणूस असेल, याला सोबत घेऊन आपल्याला पुढे काम करण्याची आवश्यकता आहे. नेमकं काम काय करावं या संदर्भामध्ये मी काही अजेंडा आपल्याबद्दल घेऊन आलो नाही. आपली जाणतं नेतृत्व आहे. या ठिकाणी या गावात आल्यानंतर वर्तक परिवाराचं, वासुदेव वर्तक यांचं नाव ऐकत ऐकत आम्ही कुठेतरी लहानचे मोठे झालो. आणि या वर्तक परिवार नुसता वर्तकच नाही, त्यांचं वर्तन पण देशहिताच्या अनुषंगानं, राष्ट्रहिताच्या अनुषंगाने तसंच राहिलं आहे. आणि आज त्यांच्या या सभागृहात आणि या ठिकाणी त्यांच्या गावात आल्यानंतर आता आपलं वर्तन कसं असावं याचा विचार न करता इथून बहिर्गमन जर तुम्ही केलं तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही. आणि आपण जर कृतिशील आणि क्रियाशील झालो नाही तर कृपा करून स्वतःला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून घेऊ. जरा ऐकलं नाही मी. जर आपण कृतिशील झालो नाही, हा असा तो तसा, त्यावेळेस असं झालं यावेळेस असं झालं, खरं असेल, आणि त्याच्यातच जर आपण आपली गाडी फसवून ठेवली तर स्वतःला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून घेऊ नका. जो क्रियाशील असेल तोच काँग्रेसचा कार्यकर्ता, जो आंदोलनात्मक भूमिका घेईल, जो वैचारिक लढाई लढेल तोच काँग्रेसचा कार्यकर्ता. ही नवीन व्याख्या घेऊन आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ही लढाई आहे. लढाई ही बंदुकीची नाही, लढाई ही शिवीगाळीची नाही, ही लाठ्याकाठ्याची नाही, ही विचारधारेची लढाई आहे. ही आयडिया ऑफ इंडियाची लढाई आहे. आपली आयडिया ऑफ इंडिया काय म्हणते की सगळ्यांना सोबत घ्या.
आणि त्यांची आयडिया ऑफ इंडिया म्हणते हम दो हमारे दो. सगळी सत्ता आम्हाला आमच्या खिशात पाहिजे. 3 वर्ष झाले निवडणुका झाल्या नाही. याचं कारण काय माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही म्हणाल कोर्टात केसेस बिसे आहो, ते कारण आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राजीव गांधींनी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केली आणि सूत्र ठरलं सत्तेचं विकेंद्रीकरण. सत्ता नगरसेवकावर द्यायची, ग्रामपंचायत सदस्याजवळ द्यायची, सरपंचाजवळ द्यायची, महापौराजवळ द्यायची, पंचायत समिती सदस्याजवळ द्यायची, सभापतीजवळ द्यायची, जिल्हा परिषद सदस्याजवळ द्यायची, जिल्हा परिषद अध्यक्षाजवळ द्यायची, नगर अध्यक्षाजवळ द्यायची. आणि सत्ता ही वरतीच नाही तर ती खालच्या लोकांपर्यंत गेली पाहिजे, ही भूमिका ठरली. आणि खरोखर 24 एप्रिल 1993 हे विधेयक हा कायदा लागू झाल्यावर चंबलचे जे घाटी आहेत त्यातले डाकू सगळे गुंडे गायब झाले. कारण कुचंबना करून हातात बंदूक घेतल्याशिवाय त्यांच्याजवळ कोणतं गत्यंतर नव्हतं. आणि अति अल्पसंख्याक ज्या जाती होत्या, काही मागासवर्गीय जाती होत्या, ओबीसी होत्या, यांचं नेतृत्व करण्यासाठी तिथे कोणी नव्हतं. त्यामध्ये आरक्षण दिलं. 73वी घटना दुरुस्ती झाली आणि चंबलच्या घाटीतले जे बागी होते, जे बंडखोर होते, हे त्या व्यवस्थेत जाऊन बसले आणि प्रतिनिधित्व करायला लागले. हे उदाहरण आहे. आणि सूत्र होतं त्याचं सत्तेचं विकेंद्रीकरण. आणि त्यानुसार निवडणुका चालल्या. मात्र पुढे जाऊन मोदी आणि फडणवीसांनी सांगितलं की नाही, नो सत्तेचं विकेंद्र, नो पॉवर ऑफ द डेव्होल्युशन. सगळी सत्ता जी आहे ती फक्त आमच्या मंत्र्याजवळही नाही, आमच्याजवळ सगळी सत्ता, सगळी देशातली सत्ता मोदी आणि अमित शहा साहेबांजवळ, आणि महाराष्ट्राची सर्व सत्ता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जॅकेटच्या खिशात. आणि आम्हाला सत्ता पाहिजे म्हणून या कोणत्याही निवडणुका नाही. आता लोक विसरले गावात महापौर होता, आता लोक विसरले आपला नगरसेवक होता, आपला सभापती होता, जिल्हा परिषद अध्यक्ष होता, याचा विसर आपल्याला पडला. आणि फक्त सत्ता आमच्या हातात. आता एवढी मोठी ही सत्ता त्यांच्या हातात असताना आपण नागरिक म्हणून त्याच्यावर काय बोलायचं? आणि हे जास्ती काळ जर राहिलं तर चंबलच्या घाटीसारखं पुन्हा एक चित्र हे समाजामध्ये निर्माण होईल आणि त्यातून समाजाचं स्वास्थ्य आणि अवस्था ही बिघडल्याशिवाय राहणार नाही. आज नैसर्गिक साधन संपत्ती लुटत आहे. उद्या तुमची पण प्लॉट जे आहेत ते परभारे नावाकडे वर करून घेतले जातील. तुमच्या इकडे बरं आहे, तुमच्या आजूबाजूला तसंच सुरू आहे का बंद आहे? आता ह्या सगळं जे चालू आहे हे सगळं आपण मुकाटपणे जर सहन केलं तर येणाऱ्या काळात मोठा त्रास होऊ शकतो. त्यामुळे एक आंदोलन, एक काँग्रेस नावाचं एक आंदोलन, काँग्रेस नावाचं एक वादळ हे तुम्हाला आपल्याला उभं करायचं आहे. आणि हे वादळ उभं करण्यामध्ये आज राहुल गांधी जीवाचं रान करत आहे. आज 4,500 किलोमीटर तो बाबा पायी फिरला. 4 बूट त्यांचे खराब झाले. 4,500 किलोमीटर पायी फिरला. काश्मीरमध्ये बिना सुरक्षितता गेला. त्यांच्यावर बॉम्ब टाकून रक्त त्यांचं काढण्याचा डाव कुठत असतात तर त्यांनी ती पण रिस्क जी आहे ते आव्हान त्यांनी स्वीकारलं. आणि आता आपण की मी काँग्रेसचा, माझा माझा तसा, तुमचे लाडही केल्या जातील. तुमचे काय माझे पण, मी पण तुमच्याच जातीचा आहे. आपण सगळे कार्यकर्तेच आहोत. मात्र आपले लाडही पुरवल्या जातील आहोत जेव्हा येईल तेव्हा. आता पहिले आणण्यासाठी तर कसूशीने प्रयत्न करा. ज्या गाड्या सुटल्या, ज्या गाड्या हुकल्या त्या आपल्या ठिकाणी. मात्र आज आपलं राहुल गांधी जे आहे ही जीवाची पर्वा न करता न झुकता झुकेगा नाही या बहाण्यामध्ये आज तो डायलॉगच राहुल गांधीकडून घेतलेला आहे चित्रपटातल्या निर्मात्यांनी. त्यामुळे आज राहुल गांधी त्या बाण्याने काम करतात आहे. संसदेत बेबाकी पद्धतीने बोलतात आहे. परवाच्या दिवशी मोदी साहेब आले आणि सगळं, तुम्ही मला सांगा 45 दिवसात 66 कोटी लोक कसे काय जातील हो तिथे? मात्र रेटून बोला. आता त्यांच्याजवळ सगळं आहे. त्यांनी मोठं भाषण करून गेले. राहुल गांधी उठले आणि म्हणाले, अरे ते तुम्ही सांगितलं ते खरं खोटं असेल ते बाजूला ठेवा, मात्र ज्यांचा मृत्यू झाला कुंभमेळ्यामध्ये त्यांना श्रद्धांजली तर द्या. मात्र या सत्ताधीशांना एवढा अहंकार आहे की ते आज तथ्यावर, सत्यावर आणि माणुसकीवरही बोलायला तयार नाही. बीडच्या संतोष देशमुखची हत्या होते. नुसती हत्याच होत नाही तर त्याला छळ 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 करून त्याला मारलं जातं आणि नंतर त्याच्या अंगावर काय टाकलं गेलं, काय फेकलं गेलं हे बघत असताना खरंच आपण या पुरोगामी महाराष्ट्रात राहतो का? खरंच आपला महाराष्ट्र धर्म नावाची काही व्यवस्था आपल्याजवळ आहे का? खरंच छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले का? गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे खरोखर आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले का? इतक्या क्रूर पद्धतीने आज कारभार चालतोय म्हणून म्हणत नाही,
मात्र इतक्या शांततेने या महाराष्ट्रातला माणूस ह्या सर्व गोष्टी हा बघतोय, ही खरी चिंतेची बाब आहे. या दृष्टांची चिंता नाही आहे. जो सज्जन जो आहे, जो झोपी गेला तो सोंग करतोय, या सज्जनाला जागवायचं आहे. आणि पहिली तुतारी फुकण्याचं काम कोणाला करावं लागेल तर ते काँग्रेसच्या कार्यकर्त्याला करावं लागेल. ही शपथ आज आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी देतो. आणि अध्यक्षांवर येणाऱ्या काळात, येणाऱ्या 8-15 दिवसात आपला लाईन ऑफ ॲक्शन काय राहील आणि या विचारावर आपण पुढे कसं जाऊ याचा कृती कार्यक्रम आपण घेऊन माझ्या भेटीला याल, ही विनंतीवजा सूचना आपल्या सगळ्यांना करतो. आणि या स्वरूपाचा एक ठरावच आजच्या बैठकीत ठेवतो. मी जे बोललो ते मान्य आहे का तुम्हाला? हात वर करून सांगा. पुढे काय केलं पाहिजे तसंच ठेवा हात. पुढे काय केलं पाहिजे? घरी जाऊन आता अध्यक्षांना सांगा, त्यांना विचारा किती दिवसात ऍक्शन प्लॅन घेऊन येता. उभे राहून सांगा. साहेबांनी सांगितल्यानुसार शब्द मागे घ्या. वस्तुस्थिती अशी असल्यामुळे हा शब्द वापरा. धन्यवाद.